लेवा पाटीदार अँड सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन संचलित सरदार वल्लभभाई पटेल चषकाच्या 5व्या सीझनचा समारोप हा झाला असून आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास अंतिम सामन्यात पद्मालय किंग वर्सेस लीड्सकेम यांच्यात हा सामना पार पडला असून यात लीड्सकेम या संघाने विजय पटकावला असून यंदाचा सरदार वल्लभभाई पटेल चषकाचे मानकरी लीड्सकेम संघ ठरला आहे। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश भोडे, माजी महापौर जयश्री महाजन, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील, धनंजय शिरीष चौधरी, माजी नगरसेवक वीरेन खडके, चंद्रशेखर अत्तरदे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट फाउंडेशनचे स्वप्नील नेमाडे, चंदन कोल्हे, बंटी भारंबे, अमोल धांडे, शक्ती महाजन, अभिजित महाजन, प्रवीण चौधरी, लीलाधर खडके, भूषण बडे, मिलिंद तडेले, अक्षय कोल्हे, राहुल चौधरी, महेश चौधरी, अमोल चौधरी, सिंचन सरोदे, हितेंद्र धांडे, गौतम चौधरी आदींची या प्रसंगी उपस्थिती होती। तर मी आज इथे लेवा पाटीदार या क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून आयोजकाचं मनपूर्वक अभिनंदन करेल। जो मला वाटतं 25-26 संघ याच्यामध्ये उतरले, पूर्ण जिल्ह्यातील सर्व युवक त्याच्यामध्ये बरेच खेळणारे होते, काही सरकारी कर्मचारी असतील आणि एक चांगला उत्सव त्यांनी एक आनंद ज्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक युवक संघटित झालेला आहे समाजाचा आणि या माध्यमातून जे जिंकले त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हारले जरी असतील पण त्यांनी सहभाग घेतला याच्यामध्ये मला वाटतं याचंही मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे, म्हणून मी त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करेल। लीड्सकेम संघ हा विजेता ठरलेला आहे। खरं तर मी गेले 3-4 दिवस चालू आहे आपले हे सरदार वल्लभभाई पटेल चषक। सगळ्यात प्रथम तर सगळ्या ऑर्गनायझर्सचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी इतकं छान आणि इतकं नियमितपणे सगळे अरेंज केलं आणि सगळ्यांना टीम्सवाल्यांना खूप एकत्र आणलं। बाहेर गावाचे पण आहेत, जळगाव शहरमधले पण आहेत, ग्रामीणमधले पण आहेत, तर सगळे एकत्र आलेत समाजासाठी खेळायला। तर सगळं समाज एकत्र होतं, त्याच्यासाठी सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन। आपण आज इथे आता फायनल झाली जस्ट आणि फायनल झाली ती पद्मालय आणि लीड्सकेममध्ये। दोघी टीम इक्वली चांगल्या होत्या कारण की जे सगळ्यांना हरवून फायनलपर्यंत पोहोचले म्हणजे दोघं इक्वली केपेबल होते, पण थोडक्यात थोडंफार जे झालं ते झालं। पण लीड्सकेमचं खूप खूप अभिनंदन, गौतम चौधरी दादांचं खूप खूप अभिनंदन आणि बाकीचे सगळे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आले त्या सगळ्यांचं पण खूप खूप अभिनंदन। खूप जोश आहे सगळ्या युवांमध्ये आणि सगळा जोश आज क्रिकेटच्या माध्यमातून सगळे जे एकत्र आले आहेत त्या सगळ्यासाठी खूप आनंद होत आहे। विजयाचे श्रेय नेमकं जड आहे? नाही, विजयाचे श्रेय हे आमच्या टीम प्लेयरलाच जाईल। अतुल भाऊ आमचे कॅप्टन, टीमचे कर्णधार यांनाच जाईल आणि टीमचे सर्व प्लेयरांना जाईल। प्रत्येकाने आपला 100% दिलेलं आहे आणि दे आर अ व्हेरी गुड टीम। काय आनंद वाटतोय आपल्याला आज आपली टीम जिंकलेली आहे? नाही, फार आनंद वाटतोय। इट इज फार चांगलं उत्साह आलेला आहे। मोठे परिश्रम करत शेवटपर्यंत मजल मारली, फायनलपर्यंत हा सामना काय वाटत होतं आपल्याला? नाही, मला तर माहितीच होतं, यांचं एवढं कॉन्फिडन्स होता की मला माहितीच होतं की हे फायनल जिंकणार आहे। ती टीमच तशी आहे दादा। तर या ठिकाणी आपला संघ हा विजेता ठरलेला आहे, आपल्या नेतृत्वात संघ हा विजेता ठरलाय, काय सांगता? खरं सांगायचं तर नेतृत्व असं माझं काही नाही आहे। सर्व प्लेयरांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि आमचे ओनर दादा चौधरी दादा, गौतम चौधरी दादा यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला। तसेच आमचे जे भादलीचे प्रेक्षक आहे त्यांनी पण खूप आम्हाला जीव लावला। बाकीचे सर्व प्रेक्षक राजा आहे त्यांचा पण मी धन्यवाद करेल आणि तसेच माझ्या टीमला बाकीचं श्रेय देईल। दादा, भादली आणि विजयाचं समीकरण आज पुन्हा एकदा भादलीने हक्का घेतलेला आहे, काय सांगा? तसं काही नाही, जो चांगला खेळेल तो जिंकेल आणि याच्यामागे खूप मेहनत असते। आमचा भादलीचे काही आहेत की जे टेक्निकली गोष्टी, जसे स्वप्नील पाटील आहे, आम्हाला सर्व हे टेक्निकल विषयी किंवा कुठे काय चालू आहे स्पर्धेमध्ये, कोण कसं खेळतं, काय खेळतं याचा पण आहे याच्यामध्ये भाग। नाव सांगा? माझं नाव अतुल नारायण झोपे। लीड्सकेमने बाजी मारली,
आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे आणि फायनल मॅच अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना असं वाटत होतं की हा चषक जाईल दुसऱ्या हातात, पण नेहमीप्रमाणे पारंपरिकरित्या तो चषक त्याच टीमला गेला. लीड्सकेम टीमने तो जिंकलेला आहे. उत्तम नियोजन आणि यावेळेस सगळ्यांनी खूप सारा जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. आपल्या सगळ्या खानदेशी वस्तू ज्या होत्या जेवणाच्या त्या सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. त्याच्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. आयोजनाबाबतीत काय सांगणार? आयोजकांनी जे आयोजन केलं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं. कुठलेही क्रीडाप्रेमी जे होते आणि प्लेयर्स होते त्यांना कुठेही कमतरता जाणवली नाही. नेहमी पाणी, वॉटर हायड्रेशन आणि सगळ्या गोष्टीचा सपोर्ट त्यांना मिळत गेला आणि जे सगळे लोक त्यांना प्रेरित करायसाठी उभे होते त्यांच्याकडनं खूप सारा सपोर्ट त्यांना मिळाला. त्याच्यामुळे खेळाडूंचे सुद्धा उत्साह वाढत गेला. धन्यवाद. Hello guys, please like, comment and subscribe our channel.